न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। गावकऱ्यांनी घेतली मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ। सतत पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अल्प मोबदला मिळाल्याच्या निषेधार्थ चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील गावकऱ्यांनी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली आहे। सन 2022 व 23 मध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते। या नुकसानीचा भरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता। त्यानुसार संबंधित महसूल अधिकाऱ्यांना एकूण क्षेत्राच्या 50% असा अहवाल मागवला। त्यानुसार मदत देण्याचा निर्णय सुद्धा झाला, परंतु मंगरुळ, अमोना, इस्रो या गावांना त्या नियमानुसार योग्य मोबदला मिळाला नाही। त्यासाठी तहसील कार्यालयात वारंवार विनंती करूनही काहीच न झाल्याने चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन शपथ घेतली आहे। संदर्भात सीसीएनशी बोलताना नागरिकांनी सांगितले की इतर गावांना मिळालेली रक्कम पाहता या गावातील शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम अतिशय कमी आहे। त्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याची आमची भावना असून आम्हाला मिळालेली रक्कम ही कुठल्या निकषानुसार मिळाली अशी विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्या जात असल्याने या गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे असे असल्याचे त्यांनी सांगितले। आम्ही सर्व मंगरुळ गावचे गावकरी एकत्र जमलो। त्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आम्हाला 2022-23 जी सततच्या पावसानं जे नुकसान झालं होतं त्या संबंधात शासनाने जी मदत जाहीर केली होती ती मदत आमच्यापर्यंत अजून सुद्धा पोहोचलेली नाही। फक्त याद्या त्या ठिकाणी पोहोचल्या आणि ज्या याद्या पोहोचल्या त्या याद्याच्या आकडे जर पाहिले तर ते अतिशय चुकीचे आहेत। आम्ही त्या याद्या संदर्भात सन्माननीय तहसीलदार महोदयांना त्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली की कुठले निकष तुम्ही या याद्या संदर्भात वापरले। त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी निकष सांगितले नाही। तालुक्यातले अनेक गावं असे आहेत की त्या गावांना एकूण क्षेत्राच्या 50% गुणिले 85 अशा पद्धतीनं अनेक गावांना त्या ठिकाणी पैसे दिले, परंतु मंगरुळ आणि अजून काही गावं अशी आहेत की त्यांना त्या ठिकाणी अतिशय तुटपुंजी मदत मिळाली। कुठल्याही निकषचा त्या ठिकाणी वापर केला नाही। अतिशय कमी त्या ठिकाणी रक्कम मिळाली। 2 हेक्टरच्या लोकांना सुद्धा 4200 रुपये मिळाले। सरसकट 4200 4500च्या वर कोणालाच त्या ठिकाणी रुपये मिळाले नाही। आणि या संदर्भामध्ये तहसीलदार वारंवार त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरं देतोय। आम्हाला त्या ठिकाणी आज असं जाणवतंय की आम्ही स्वातंत्र्यामध्ये नाही, लोकशाहीमध्ये जगत नाही, तर अधिकाऱ्यांच्या अधिकारशाहीमध्ये जगतोय। तहसीलदार महोदयांचं म्हणणं आहे जे आले त्यामध्ये समाधान माना। समाधान मानायचं कसं? 1 रुपया जर शासनाचा आला असेल तर तो कुठल्या तरी निकषाशिवाय आला नाही। आम्हाला तुम्ही निकष का सांगत नाही की लोकशाही नसून अधिकारशाहीमध्ये जगतोय याची आज आम्हाला जाण होते। त्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला की तहसीलदार महोदयांच्या या ज्या याद्या आमच्याकडे आल्या या याद्या आज आम्ही या ठिकाणी जाळून टाकतोय आणि सर्वजण निर्णय घेतोय की जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी निकष मिळत नाही, आमचा मोबदला पूर्णपणे मिळत नाही, सर्व समान न्याय आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्वजण आम्ही मतदानावर त्या ठिकाणी शपथ घेऊन बहिष्कार करतोय। अण्णा घ्या शपथ। आम्ही मंगरुळ गावाचे सर्व गावकरी शपथ घेतो की सततच्या पावसाने नुकसानी झाले जोपर्यंत आम्हाला पूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकावर आम्ही मतदानावर बहिष्कार करत आहोत। मी दामोदर एकनाथ शिंदे, मंगरुळ इसरोड, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथील एक ज्येष्ठ नागरिक असून आम्ही सततच्या पावसाने नुकसान झालेले आहे त्यांची आम्हाला 20 ते 30% नुकसान भरपाई मिळाली। बाकीच्या गावांना 50% मिळालेले एकूण रकमेच्या। तरी मेहरबान साहेबांना आमची अशी विनंती आहे की आम्हाला पूर्ण मोबदला मिळण्यात यावा। जर आम्हाला पूर्ण मोबदला न मिळाल्यास आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकांवर मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत। 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती आणि या जयंतीच्या दिवशी आज आमच्यावरती प्रशासनाकडच्या याद्या जाळण्याचं आणि त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ का आली याचं खऱ्या अर्थानं प्रशासनानं आत्मचिंतन करायला हवं।
आम्हाला 2022-23ची जी मदत प्रशासनानं दिली, शासनानं जाहीर केलेल्या नियमानुसार, निकषानुसार जी मदत त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांना मिळाली, 22-23च्या सततच्या पावसानं जे नुकसान झालं होतं, ती मदत जी आज शेतकऱ्याच्या उंबरठ्यापर्यंत प्रशासनानं या ठिकाणी पाठवली, ती आमच्या खात्यामध्ये वळती करत असताना त्या रकमा, त्यामध्ये असलेली तफावत, गावागावामध्ये असलेली तफावत ही अतिशय भयानक आहे, त्या ठिकाणी विचार करायला लावणारी आहे. आणि त्या तफावती संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार महोदयांकडे गेलो, त्यांना विनंती केली की आमच्या शेजारच्या गावांना जर 2 हेक्टरवाल्याला 8,500 रुपये भेटत असतील तर आमच्या 2 हेक्टरवाल्याला 4,500च का भेटत आहेत. चिखली मतदारसंघातल्या अनेक गावांना त्या ठिकाणी जो मोबदला मिळाला त्या मोबदल्याच्या तुलनेत आम्हाला का कमी मिळतो, या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार महोदयाकडे त्या ठिकाणी अर्ज केला, त्यांना विनंती केली, विचारपूस केली, परंतु त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. कुठले निकष या संदर्भात वापरले याचीही आम्ही विचारणा केली, परंतु त्यांनी निकषसुद्धा आम्हाला सांगितले नाही. तहसीलदार महोदयाने त्या ठिकाणी तलाट्याला विचारलं, त्यांनी सांगितलं मी यादी केली नाही. कृषी सहाय्यक म्हणतो मी यादी केली नाही. मंडळाधिकारी म्हणतात मी यादी केली नाही. मग यादी केली कोणी? खऱ्या अर्थानं हा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे आणि हा अन्याय आमच्यावरती त्या ठिकाणी वारंवार होतोय. आज आम्हाला या ठिकाणी महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी आजच्या घडीला आम्हाला वर्तमानामध्ये असं जाणवतंय की आम्ही कुठेतरी स्वातंत्र्यामध्ये वावरत नाही आहोत, आम्ही लोकशाहीमध्ये वावरत नाही आहोत, ती अधिकाऱ्यांच्या अधिकारशाहीमध्ये वावरतोय. जो अधिकारी बोलल, जो अधिकारी लिहिल तेच फायनल का, तेच सत्य का, तेच आम्ही त्या ठिकाणी मानायचं का, तेच स्वीकारायचं का, यांच्या विरोधात का कोणीच आवाज उठवायचा नाही का? तहसीलदार महोदय खुशाल आणि बिनधास्तपणे म्हणतात की जी मिळाले त्यात समाधान माना. अरे का समाधान मानायचं? 1 रुपया जर प्रशासनाचा मिळाला असेल तर तो कुठल्या तरी निकषानंच मिळाला आणि तो निकष तुम्ही आम्हाला का सांगत नाही? आमचं जोपर्यंत समाधान होत नाही, आम्हाला जोपर्यंत निकष कळत नाही आणि इतर लोकांच्या तुलनेमध्ये आम्हाला जो कमी मोबदला मिळाला तो जोपर्यंत पूर्ण मिळत नाही तोपर्यंत आम्ही संबंध गावकऱ्यांनी निर्णय घेतला. ती प्रशासनाकडून आलेली यादी तर आज आम्ही जाळीच आहे, तिचा तर आम्ही धिक्कार केलाय, ती आम्हाला यादी मान्य नाही हे तर आम्ही सांगितलंच आहे. परंतु आज आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जोपर्यंत आमच्यावर झालेला अन्याय दूर होणार नाही तोपर्यंत आम्ही मतदानावरती त्या ठिकाणी बहिष्कार टाकतोय. कुठल्याही मतदानाला आम्ही सामोरे जाणार नाही. चिखली केबल नेटवर्कच्या GTPL बॉक्स CCN न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर 72 पहा आणि CCNच्या सेटअप बॉक्सवर चॅनल नंबर 21 पहा. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.